आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे। मालाडमध्ये काँग्रेसचा एकदिवसीय शिबिर पार पडला। या शिबिरामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच संदर्भात असलम शेख यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। आज मुंबई काँग्रेसचं एक दिवसीय शिबिर मालाड येथे आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत असलम शेख आपण त्याच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, बिहारमध्ये एवढं जे इंडिया आघाडी आहे त्याला हारचा सामना करावा लागला तरी आपण शिबिर घेत आहे, कशा पद्धतीने काँग्रेस पुढे चाललं आहे? नाही, बिहारचं इलेक्शन आणि शिबिरचं काय कन्सर्न असतं। आमचं शिबिर 15 दिवस आधीच ठरवण्यात आलं होतं शिबिर घेणार आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार आहे, हेही आज निश्चित झालेलं आहे। ही बातमी जे सगळे चॅनल देण्यात आलेली आहे, म्हणजे कार्यकर्ता आपल्यातर्फे सक्षम आहेत आणि कार्यकर्त्यांची मागणी होती त्याच्या संदर्भात आणि इलेक्शनचे प्रोसेस कसं काय पुढे लढायचं त्या संदर्भात शिबिर आहे। आता काही दिवसातच आगामी निवडणुका ज्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या येऊन ठेवलेल्या आहेत, त्या निवडणुकाला घेऊन काही बोलणं झालंय का? स्वबळावरती आपण बोलत आहात, ठाकरे बंधू एकीकडे एकत्रित आले आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणार आहात? आता स्वबळावरती आला तर दुसऱ्या पक्षाचा प्रश्नच येत नाही आणि कुठला पक्ष कोणाबरोबर जातो हे त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे। तर हे होते असलम शेख। स्वबळावरचा नारा यांनी आता दिलेला आहे। मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे काँग्रेस स्वबळावरती लढण्याचा निश्चय केलेला असं सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर, लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।